मराठीचे क्लास सुरू करत आहोत. सगळ्यांना गुड आफ्टरनून. कारण मी आता 12 नंतर हा लेक्चर तयार करायला सुरू घेतला आहे. त्यानंतर 12 नंतर गुड आफ्टरनून सुरू होते. 12 ते 3 गुड आफ्टरनून बोलायचं. आता आपण या क्लासची सुरुवात करताना पहिला आपण छानशा श्लोकाने सुरुवात करूया. सर्वेषां स्वस्तिर्भवतु, सर्वेषां पूर्णं भवतु, सर्वेषां शान्तिर्भवतु, सर्वेषां मङ्गलं भवतु, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. इंग्रजीचं लेक्चर सुरू करताना इंग्रजीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अल्फाबेट्स. अल्फाबेट्स म्हणजे ABCD A to Z या सगळ्या वर्णांना, ज्याच्यात स्वर पण आहेत वर्ण पण आहेत, त्या सगळ्यांना अल्फाबेट्स असं म्हणतात. आता आपण अल्फाबेट्स बघूया. आता आपण अल्फाबेट्सची उजळणी घेऊया. तुम्हाला ऑलरेडी झालेलीच आहे, पण आपण आता परत बघूया. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z. मला माहीत आहे तुम्हाला सगळ्यांना ABCD येते, A to Z म्हणता येते, तरीसुद्धा आपण एकदा उजळणी घेतली. आता आपण A वरून काही शब्द बघूया आणि त्याच्यानंतर आपण स्वर बघूया. आता आपण A या अल्फाबेट्सबद्दल जाणून घेऊया. A फॉर ॲपल, A फॉर अँकर, A फॉर X, A for X, A for abacus, A for abacus, A for album, A for album. आता ॲपल तर सगळ्यांना माहिती आहे, मराठीमध्ये याला सफरचंद म्हणतात. आता अँकर बघू. अँकर तुम्ही बघितलाच असेल. होडीवर जो मोठा हुक वापरला जातो त्याला अँकर असं म्हणतात. ही कुऱ्हाड आहे. ह्या कुऱ्हाडीलाच इंग्लिशमध्ये ॲक्स असं म्हणतात. ॲक्स. ॲबॅकस. गणित शिकत असताना ह्या ॲबॅकसचा वापर केला जातो. ए फॉर अल्बम. अल्बम आपण जे चित्र संचय करतो किंवा संग्रह करतो, फोटो ठेवून देतो, त्याला एकत्रितपणे अल्बम असं म्हणतात. तर आपण ए बद्दल शिकून घेतलं. आता इंग्रजीमध्ये ए हा एक स्वर पण आहे. 5 स्वरांपैकी महत्त्वाचा स्वर ए आहे. तर आपण ए या अल्फाबेटबद्दल शिकलो. आता मी काही शब्द लिहून देईन, ते तुम्हाला नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहेत. आपण आत्ता जे शब्द शिकलो ते शब्द मी आता लिहून दिलेले आहेत बोर्डवर. मराठीमध्ये फलक, त्याला बोर्ड असं म्हणतात. इंग्लिशमध्ये ॲक्सी कुऱ्हाड, ॲपल सफरचंद, ॲबॅकस मण्याची पाटी, ज्याच्यावर आपण 1 2 3 मोजू शकतो, अँकर स्थिरक जो होडीसाठी वापरला जातो. हे सर्व शब्द तुम्ही इंग्लिशच्या नोटबुकमध्ये नोट करून घ्यायचे आहेत व 5 टाइम्स लिहायचे आहेत. ओके, आजच्या दिवशी आपण काय शिकलो? ABCD EFG HIJKLMN
OPQRSTUVWXYZ हे इंग्रजीमधले 26 अल्फाबेट्स शिकलो. त्याचबरोबर आपण आज स्वर पण शिकलो, ज्यांना इंग्रजीमध्ये व्हॉवेल्स असे म्हणतात. व्हॉवेल्स ते 5 आहेत. AEIOU. आता आज आपण इथे थांबूया. तुम्हाला ABCD कॅपिटल आणि स्मॉल 5 वेळा लिहायचे आहे. आणि जे शब्द दिले आहेत, A फॉर ॲपल, A फॉर अँकर, A फॉर ॲबॅकस, A फॉर X हे 5 वेळा लिहायचे आहेत. तसेच दिलेले स्वर व्हॉवेल्स हेही 5 टाइम्स लिहायचे आहेत व पाठ करायचे आहेत. नेक्स्ट टाइम आपण परत भेटू. आज आपण व्हॉवेल्ससुद्धा शिकूया. व्हॉवेल्स, कन्सोनंट्स. व्हॉवेल्स म्हणजे स्वर, कन्सोनंट्स म्हणजे व्यंजने. आता इंग्रजीमध्ये याच अल्फाबेट्समध्ये 5 व्हॉवेल्स लपलेली आहेत. AEIOU, 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 AEIOU हे 5 व्हॉवेल्स आहेत, म्हणजेच स्वर आहेत. व्हॉवेल्स. हाऊ मेनी व्हॉवेल्स इन द अल्फाबेट्स? AEIOU. देर आर 5 व्हॉवेल्स इन अल्फाबेट्स. किती स्वर आहेत? 5 स्वर आहेत. इंग्रजीमध्ये किती स्वर आहेत? 5 स्वर आहेत. AEIOU, AEIOU. लेक्चर बोरिंग नाही वाटला पाहिजे, तुम्हाला नक्की आवडेल. आता आपण एक सॉन्ग घेऊया ABCDचं. ABCDEFG HIJK LMNOP QRSTUV WXYZ. Now I knows my ABCs. Next time won't you sing with me? ABCDEFG HIJK LMNOP QRSTUV WXYZ. Now I know